मंडळी नमस्कार. नुकताच निकाल लागलेला आहे आणि माझ्याबरोबर आहेत विजयी उमेदवार भाजपचे अमरदादा आवळे. दादा खूप स्वागत तुमचं आणि अभिनंदन. धन्यवाद. दादा परवा निकाल लागलेला आहे. मोठा विजय आपल्याला पुणे शहरामध्ये मिळालेला आहे. काय पहिली प्रतिक्रिया आहे तुमची? खूपच आनंद झालाय. आज भारतीय जनता पार्टी पक्षाने माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील एक युवकाला, कर्मचाऱ्याच्या मुलाला उमेदवारी देऊन जो माझ्यावर विश्वास टाकलाय, तर याबद्दल प्रथमतः मी आदरणीय आमचे देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, चंद्रकांत दादा पाटील असतील, मुरलीधर अण्णा मोहोळ असतील, माधुरीताई मिसाळ असतील, हेमंतभाऊ रासने असतील आणि जे माझ्या हाताला धरून ज्यांनी मला शिकवलं असे माझे मार्गदर्शक शिक्षक आदरणीय धीरजजी घाटे असतील, यांचा मी खूप खूप आभार मानतो. सामान्य कुटुंबातील तळागाळातील प्रश्न सोडवायची ही एक ख्याती माहीत आहे. काय काम करायचं, कसं काम करायचं आणि या इलेक्शनला एक अनुभव मिळाला. म्हणजे समाजही मातंग समाज माझ्या मागे खूप भक्कमपणे खंबीर उभा राहिला. तसंच बहुजन समाज असेल, या समाजाने मला इतका पाठिंबा दिला, की आज मला म्हणजे असा आनंद व्यक्त झाला, की तो विजय जो खेचलाय, तो आता तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे कसा खेचून आणलाय. तर असं थोड्या काही गोष्टी आहेत ज्या घडल्यात, पण आनंद वाटतो, की एक सामान्य कुटुंबातील युवकाला संधी दिली आहे, असं वाटतं. दादा पहिलीच वेळ होती. मनामध्ये धाकधूक होती, भीती होती हं. आणि प्रचार करताना कोणत्या गोष्टींना तुम्हाला सामोरं जावं लागलं? प्रचार करताना म्हणजे कार्यकर्त्यांचं पाठबळ खूप महत्वाचं आहे याच्यामध्ये, संघटना महत्वाची आहे. सर्वांनी खूप धीर दिला. आदरणीय धीरजजी घाटेंनी स्वतः भक्कमपणे उभे राहिले, की इलेक्शन कशी लढायची. याच्या आधी मागे 3 टर्म त्यांच्या इलेक्शनला खूप काम केलं. आता स्वतःच्या इलेक्शनला काम करायचा हा अनुभव वेगळा आहे. आणि प्रभागातील म्हणजे युवकांसाठी, माता भगिनींसाठी म्हणजे आरोग्य, सुविधा, शिक्षण याच्यासाठी जास्त भर देईल. म्हणजे वस्ती भागात जास्त काम करेल अशी म्हणजे माझी स्वतःची तळमळ आहे. आणि प्रभागात 24/7 काम करणारा मी नगरसेवक असेल, हेच इकडं या ठिकाणी तुमच्या चॅनलवर सांगतो. दादा तुम्ही अगदी सर्वसामान्य कुटुंबातून आलात. आज जर विकासाचा अजेंडा घेऊन तुम्ही जर मैदानात उतरताय, तुमच्या प्रभागासाठी काय तुमचे येणाऱ्या काळामध्ये विजन असेल? प्रभागाचा उत्तम विकास करण्यासाठी नियोजन एक प्लॅन आखेल. त्याच्यामध्ये युवक असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, महिला असतील, भगिनी असतील, सरकारी योजना आमच्या ज्या केंद्र सरकारच्या योजना आहेत, महाराष्ट्र सरकारच्या योजना आहेत, या प्रत्येक तळागाळातील घरापर्यंत कशा पोहोचतील याच्यासाठी प्रयत्न करेल. आणि प्रत्येक नागरिकाला न्याय कसा मिळेल याच्या मागे त्याच्या मागे 100पणे मी पण स्वतः उभं राहील, की त्याचं शेवटच्या घटकापर्यंत काम कसं पूर्ण होईल याच्या मागे जास्त लक्ष देईल. काल देवेंद्र फडणवीस साहेब पुण्यामध्ये आले होते. अनेक नगरसेवकांना त्यांनी बोलावून घेतलं होतं. शुभेच्छा दिल्या. काय वाटलं तुम्हाला तिथे? आदरणीय देवेंद्रजी खूप म्हणजे भारी सांगतात. म्हणजे त्यांचे प्रेरणादायी भाषण असतं. आणि त्याच्यातनं एक युवकाला म्हणजे समाजातील प्रत्येक व्यक्तीला देवेंद्रजींचं भाषण ऐकताना एक प्रेरणा येते. असंच त्यांनी काल चांगलं सगळ्या नगरसेवकांना आम्हाला एक चांगलं सांगितलं, की बाबा काम कसं करायचं, लोकांची सेवा कशी करायची, असं त्यांनी मोलाचं मार्गदर्शन दिलंय. त्याचा एक शेवटचा प्रश्न. जसं तुम्ही सफाई कामगार ते आज नगरसेवक. खरं तर ही गोष्ट युवकांसाठी प्रेरणादायी आहे. त्याबद्दल तुमचं मत काय आहे? तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता युवकांना राजकारणामध्ये येण्यासाठी? युवकांना एकच संदेश देईल, की प्रत्येकाने निष्ठावंत राहणे खूप गरजेचं आहे. पार्टीचं काम निष्ठेप्रमाणे केलं पाहिजे. म्हणजे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी आज पत्रकं वाटण्यापासून सतरंजी उचलण्यापर्यंत जे काम केलंय, कोणी असं समजू नये, की हे काम असं, हे काम असं. पण निष्ठा कुठेतरी एक हे असते, एकनिष्ठ राहिल्याचं फळ आहे. असं मला म्हणजे अजून काही बोलता येत नाही. पण जे वाटतंय मनाला ते तुम्हाला तुमच्या चॅनलवर सांगितलंय. निश्चित दादा धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. सर्व प्रश्नांची अगदी दिलखुलास पद्धतीने तुम्ही उत्तरं दिलेत. त्याबद्दल तुमचं स्वागत आणि अभिनंदन पुन्हा एकदा. थँक